जर का तुम्ही एका पॅनमध्ये 1 कप गूळ आणि 1 कप पाणी घातलं आणि याला जोपर्यंत आपण गूळ वितळत नाही तोपर्यंत छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ छान असा मिक्स झाला की पटकन गॅस बंद करायचा आणि ह्या पाण्याला थंड करायला ठेवायचं आहे। पाणी थंड झालं की त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ खिसून घ्यायचं आहे। मी इथं बडीशोप थोडीशी कुटून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकत ते मिक्स करायचं आहे। गव्हाचं पीठ इथं साधारण मला 1.5 कप लागलेलं आहे। छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे। जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा। याच्यामध्ये 2 चिमट मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे। परत याला छान असं मिक्स करायचं आहे। इथं साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। 5 मिनिटानंतर या पिठाचे छान असे गोळे बनवून हे तळून घ्यायचे आहेत। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता। इथं बारीक गॅसवर आपल्याला छान असं यांना तळून घ्यायचं आहे। तयार आहेत आपले गव्हाच्या पिठाचे गुलगुले। माझी जर का तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा।